नमस्कार मुलांनो, अनेक विद्यार्थी मला सारखं सतत सांगत होते की सर आमच्यासाठी एक इम्पॉर्टंट शीट आणा. आता एक अशी शीट घेऊन आलो चारही सब्जेक्टसाठी, फिजिक्स असू द्या, मॅथ असू द्या, बायोलॉजी असू द्या किंवा केमिस्ट्री असू द्या, असे टॉपिक सांगणार आहे की ते टॉपिक तुम्हाला अत्यंत जवळपास 99% एवढा स्कोअर करण्यासाठी अत्यंत मदत करणारे. अजून पण अभ्यासाला सुरुवात नसेल केली, अजून पण काही सुद्धा अभ्यास नसणार केला, तर तुमच्याकडे अजून देखील संधी आहे. तुमच्याकडे सर्व रोड मॅप आहे, तुम्हाला काय करायचं काय नाही ते मी तुम्हाला आता सर्व सांगतो आहे. ठीक आहे, सर्वांनी एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. मुलांनो बघा, आता बायोलॉजीची गोष्ट करणार आहे, फिजिक्सची गोष्ट करणार, मॅथची गोष्ट करणार आणि केमिस्ट्रीची गोष्ट करणार. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांचं कंटिन्युएशन इकडं पाहिजे. आपण दिलेल्या शीटमधून केमिस्ट्रीच्या मागच्या 3 शिफ्ट्समध्ये 90पेक्षा जास्त % प्रश्न ॲज इट इज छापले गेले, कॉपी पेस्ट आले. विश्वास बसत नसणार तर आपली शीट बघा आणि तुमच्या MST CETचा पेपर बघा. 90पेक्षा जास्त % आपले प्रश्न तिथं रिपीट झाले होते. आता आपण सुरुवात करू. आज सुरुवात आपण फिजिक्सपासून करणार आहे. आता फिजिक्समध्ये मी तुम्हाला काही 11वीचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो, काही 12वीचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो. फिजिक्समध्ये मुलांना कसं होतं की अनेक विद्यार्थ्यांना महत्त्वाचे टॉपिक माहीत नसतात. आता मी जे टॉपिक सांगणार आहे त्याच्यामधून मॅक्झिमम तुमच्या 25 to 30 एवढा स्कोअर इझिली सिक्युअर होणार आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला 11वीचे काही टॉपिक सांगतोय, त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे कसे अप्लाय करायची. लवकर लक्ष द्या. आता 11th लॉज ऑफ मोशन नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामधून आपल्याला 2 ते 3 प्रश्न ॲज इट इज बघायला मिळतात, म्हणजे 2 ते 3 मार्क्सचं याचं वेटेज झालं. दुसरं बघायचं झालं तर ग्रॅव्हिटेशनमधून देखील आपल्याला 2 ते 3 मार्क्स एवढं वेटेज बघायला मिळतं. ऑक्सिलेशनमधून आपल्याला 2 ते 3 मार्क्स एवढं वेटेज बघायला मिळतं. मागे झालेल्या 3 शिफ्ट्समध्ये ग्रॅव्हिटेशनमधून लगभग 2 ते 3 प्रश्न ॲज इट इज येतात. म्हणजे हा चॅप्टर सोडणे, हे 3 चॅप्टर सोडणं म्हणजे फार मोठा आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळे हे 3 चॅप्टर तुम्हाला मिस नाही करायचे. मॅक्झिमम 9 क्वेश्चन्स देऊन जाणारे, मॅक्झिमम 20% आपल्या इकडनं येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मुलांना 12चे इम्पॉर्टंट टॉपिकची गोष्ट करायची झाली तर रोटेशनल डायनॅमिक्स झाला, जिथून आपल्याला 3 मार्क्स एवढं वेटेज बघायला मिळतं. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड झालं, तिथून देखील 3 मार्क्सचे प्रश्न येणार आहे. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस झालेले, तिथून देखील 4 मार्क्सचे काही वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले गेले. ऑक्सिलेशनमधून 4 मार्क्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमधून 3 मार्क्स. मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की हे अत्यंत वेटेज असणारे चॅप्टर्स आहेत. तुम्हाला चुकून सुद्धा या चॅप्टरला सोडून जायचं नाही आहे. फिजिक्स म्हटलं की फिजिक्सला घाबरायचं नाही आहे. मी एवढंच सांगणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने फिजिक्सचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला तुम्ही हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांची थेरी पटकन बघून घ्यायची. मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी एक सरप्राईज देणार आहे, त्यामुळं सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी सांगतो काय काय मिळणार आहे तुम्हाला. आता काय करायचं आहे, सुरुवातीला याची थेरी करायची आहे. थेरी कुठून करणार आहे त्याचं मी तुम्हाला शेवटी डिस्कशन सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्टबुक ओपन करायचं. टेक्स्टबुकमध्ये जेवढे तुम्हाला सॉल्व्ड प्रॉब्लेम दिले पुस्तकामध्ये, प्रत्येकाची थेरी बघायची, प्रत्येकाचा क्वेश्चन बघायचा, प्रत्येकाची अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी बघायची की पुस्तकात कशा पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवले. आणि पुस्तकामधला एक पण सॉल्व्ड प्रॉब्लेम फिजिक्ससाठी तुम्हाला सोडून जायचा नाही आहे. ठीक आहे, हे झालं फिजिक्स विषय. मुलांना फिजिक्समध्ये फिजिक्स म्हटलं की फॉर्म्युले झाले की कॅल्क्युलेशन आले. आणि फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन ज्याचं फास्ट आणि स्पीडी आणि अत्यंत योग्य असणार आहे त्याला फिजिक्समध्ये 100% आणण्यापासून कुठली शक्ती रोखू शकत नाही. नेक्स्ट मुलांना जर का नेक्स्ट गोष्ट करायची झाली तर फिजिक्सच्या आपण सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर केल्या. नेक्स्ट आहे केमिस्ट्री, जी आपल्या हृदयाच्या अत्यंत जवळची आहे. ठीक आहे, आता केमिस्ट्री म्हटलं तर मुलांनो, आता अनेक वेळेस मुलं विचारत होते की सर केमिस्ट्री. अरे केमिस्ट्रीची एक इम्पॉर्टंट शीटच आणली. जवळपास 3,500पेक्षा जास्त मुलांनी ते लेक्चर बघितलंय. टेलिग्रामवर तुम्हाला जायचं आहे. टेलिग्रामवर उदय सर केमिस्ट्री म्हणून सर्च करा. तुम्हाला तिथं 500पेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झालेले जे चॅनल असणार आहे ते आपलं असणार आहे. तिथं मी अत्यंत सुरुवातीला एक केमिस्ट्रीची शीट प्रोव्हाइड केली. तिथून 90 ते 95% प्रश्न ॲज इट इज रिपीट होत आहेत आणि होत राहणार. तुमची जेव्हा शिफ्ट असणार तेव्हा देखील होणार, भविष्यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये होत राहणार हिचे मला आत्मविश्वास आहे. कारण की ती शिफ्ट बनवायला मला 4 ते 5 वर्षांचा अनुभव एवढा
लागलेला आहे. त्याच्यामुळं त्या अनुभवावरून त्या सर्व गोष्टींवरून ती शीट प्रिपेअर केली. त्याच्यामुळं सर्वांनी त्याचा फायदा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता तरीसुद्धा मी तुम्हाला काही काही टॉपिक सांगतो जे की मागच्या 3 शिफ्टमधून मला जास्तीत जास्त महत्त्वाचे वाटले. त्याच्यापैकी पहिला टॉपिक होता ऑक्सिडेशन स्टेट, दुसरा असणारे कोऑर्डिनेशन नंबर, नेमिंग ऑर्गॅनिक रिएक्शन. आता ह्या ऑर्गॅनिक रिएक्शनचे जे नेमिंग रिएक्शन्स आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर जायचे, एक 1 शॉर्ट लेक्चर आपण टाकले, तिथं सर्व ऑर्गॅनिक रिएक्शन्सच्या ट्रिक्स आपण सांगितल्या आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्स सोडून जायचं आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. आता अनेक वेळेस फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि झिरो ऑर्डर यांचं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन देखील विचारलं जातं एक्झामला. त्याच्यामुळे ते करून जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जर का बघायचं झालं मुलांनो तर फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डरचा आपल्याला हाफ लाईफ टाईम देखील विचारला जातो आहे. त्याच्यामुळे ते देखील तुम्हाला करून द्यायचं आहे. आणि मुलांनो इकडच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात, आय थिंक तुम्हाला इकडे दिसत नसणार तरी पण मी सांगतोय. आता आयोनायझेशन एन्थॅल्पी झाली, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी झाली, ॲटॉमिक रेडियस झाली, यांचा ट्रेंड काय असतो, ग्रुपमध्ये वरून खाली जाताना काय होतं, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, हे सर्व अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे जे की केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. मी सांगतो नुसते इथं स्क्रीनवर दिसणारे टॉपिक जरी केले तुम्ही तरी तुमचं मोर दॅन 30 to 40% केमिस्ट्रीचे प्रश्न याच टॉपिक्समधून तुम्हाला बघायला मिळणार. आणि ज्यावेळेस तुम्ही इम्पॉर्टंट शीट डाउनलोड केली आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरून आणि ती व्यवस्थित केली तर मी सांगतो 90% प्रश्न आपल्या शीटमधूनच येणार. सर एवढं गॅरंटीने काय सांगताय? त्याच्यामध्ये आपण तेवढा कंटेंट प्रोव्हाइड केला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ती गॅरंटी घेणं तर अत्यंत गरजेचं आहे. आता केमिस्ट्रीसाठी आपण गेल्या वर्षी मागच्या 2023च्या वर्षी काय केलं होतं की मुलांना ऑडिओ क्लिप्स प्रोव्हाइड केल्या होत्या, 1, 2, 5 मिनिटामध्ये एक चॅप्टर पूर्ण. जर का तुम्हाला 1 पासून तर 16 चॅप्टरपर्यंत सर्व ऑडिओ क्लिप्स हव्या असणार तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हायचे. टेलिग्राममध्ये मी सर्वच्या सर्व ऑडिओ क्लिप्स फ्री ऑफ कॉस्ट येणारे 1 ते 2 दिवसांमध्ये आपली टीम सेंड करणार आहे. आणि जवळपास तुमचे पूर्ण 16 चॅप्टर्स MST CETच्या केमिस्ट्रीचे फक्त आणि फक्त 10 ते 20 मिनिटांमध्ये रिवाइज होणार याची खात्री देखील मी तुम्हाला देत आहे, ठीक आहे. नेक्स्ट केमिस्ट्रीचं झालं. त्याच्यानंतर येतं मुलांनो बायोलॉजी. आता बायोलॉजीची गोष्ट करायची झाली तर बायोलॉजीमध्ये येणाऱ्या दिवसांपासून मी बघतोय की ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ जो आहे तो टॉपिक देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरून देखील अनेक मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी प्रश्न विचारले जात आहे, तुमच्या शिफ्टला देखील विचारलं जाणार आहे. दुसरा जेनेटिक्स. जेनेटिक्स हा प्रत्येक वर्षी MST CETने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक कन्सिडर केला आहे. प्रत्येक वर्षी सर्वात जास्त वेटेज आहे, प्रत्येक वर्षी सर्वात जास्त प्रश्न देखील विचारले जात होते जेनेटिक्सवर. तिसरी गोष्ट करायची झाली तर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाचा जो बायोमध्ये चॅप्टर आहे त्याचं देखील महत्त्व जेनेटिक्स एवढंच आहे, कारण की दोन्ही टॉपिक्स जे आहेत ते जेनेटिक्स या युनिटशी इंटरलिंक्ड आहेत. त्याच्यामुळे याच्यावर देखील अनेक शिक्षकांना मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की सर मुलांना हे जे 2 टॉपिक्स आहेत ते कंपल्सरी करून जायला लावा, कारण की जवळपास 10 ते 15% प्रश्न ह्या 2 टॉपिक्सवरून प्रत्येक वर्षी येण्याची शक्यता असते. यावर्षी मुलांनो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स या चॅप्टरमधून देखील अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले गेले. मी एवढंच सांगणार आहे, बायोचं काय केलं आहे का नाही केलं आहे ते बघत बसण्यापेक्षा सुरुवात या 4 पासून करा आणि 4 पासून सुरुवात करून 16चा दी एंड करा आणि बायोलॉजीमध्ये देखील तुम्ही 100% मिळवू शकता, ही मला खात्री नाही तर आत्मविश्वास आहे मला तुमच्यावर. आता बायोलॉजीचं मुलांनो झालं. शेवटी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे सर्व गोष्टी कसं फॉलो करायचे. त्याच्यानंतर मुलांनो लास्ट. आता अनेक विद्यार्थी मॅथ्सची एक्झाम बघायची झाली तर 2 मे पासून सुरुवात होणार आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक दिवस आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे चॅप्टर मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला चुकून पण सोडून जायचे नाही. मागच्या वेळेला मी बोर्डाला देखील प्रत्येक विषयाचं प्रोव्हाइड केलं होतं. प्रत्येक विषयाच्या बोर्डाच्या पेपराला प्रत्येक विषयाचं कंटेंट दिलेलं ॲज इट इज कॉपी पेस्ट आलं होतं. त्याच्यामुळं तुम्हाला जे मी देतोय ते फार मौल्यवान आहे आणि त्या मौल्यवान गोष्टीची किंमत तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसल्यानंतरच कळणार, अन्यथा कळणार नाही तुमच्या स्क्रीनवर, ठीक आहे. त्याच्यामुळं आताच सांगतोय मौल्यवान गोष्टीची किंमत आतापासूनच आपल्याला करायची मुलांना, ठीक आहे. आता मॅथ्सची गोष्ट करायची झाली तर मॅथ्समध्ये मुलांना आपल्याला सर्वात पहिला टॉपिक जो येतो तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जो की MST CETमध्ये बिलकुल पण सोडून जायचा आणि मेजर वेटेज आहे 3 ते 4% म्हणजे
म्हणजे 3 ते 4 क्वेश्चन्स आपल्याला इथून बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर व्हेक्टर्स अत्यंत महत्त्वाचं आहे मॅथ्ससाठी. लाईन अँड प्लेन महत्त्वाचं आहे. डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स, हे जे मी तुम्हाला 5 चॅप्टर सांगितले ते ह्या मॅथ्ससाठी अत्यंत महत्त्वाचे. ते तुम्हाला चुकून पण सोडून जायचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथ्समधले प्रत्येक फॉर्म्युलेज, प्रत्येक थेरम्स अत्यंत व्यवस्थित बघून जायचे, कारण की त्यांच्यामध्ये कुठले ना कुठले तरी कन्सेप्ट लपलेले. आणि मॅथ्समध्ये देखील काही प्रॉब्लेम्स असे आहेत की जे अत्यंत महत्त्वाचे. ते टॉप प्रॉब्लेम्स मी तुम्हाला ह्या चॅप्टर्समध्ये ते तुम्हाला एक्सरसाइजमध्ये बघायला मिळत असणार किंवा तुम्हाला सॉल्ड गणितांमध्ये बघायला मिळत असणार. ते प्रॉब्लेम्स तुम्ही 101% करून द्यायचे आहे. मॅथ्ससाठी हे टॉपिक जर का तुम्ही केले तर तुम्हाला इझिली 40 ते 50% क्वेश्चन्स फक्त म्हणजे मोर दॅन मी तुम्हाला सांगतोय 60 to 70% क्वेश्चन्स या निस्त्या 5 टॉपिक्सवरून येणार आहे. त्याच्यामुळं हे सर्वांचा मोठा भाऊ हे 5 टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर लहान भाऊ येतात आणि ह्या 5 मोठ्या भावांवर घराची संपूर्ण जबाबदारी. त्याच्यामुळे यांची जबाबदारी पार केल्यानंतर लहान भावांची जबाबदारी पार पडण्याचं कार्य तुमचं असणार आहे. ठीक आहे. फिजिक्सचं सांगितलं मुलांनो, केमिस्ट्रीचं सांगितलं, मॅथ्सचं सांगितलं, बायोलॉजीचं सांगितलं. आता शेवटी सरप्राईज काय आहे सरप्राईज पण मी तुम्हाला सांगतोय, जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता मुलांनो, सरप्राईज आपल्यासाठी एक अशी गोष्ट आहे की मी तुमच्या सर्वांसाठी एक आपल्या टेलिग्राम चॅनलवर फॉर्म्युला बुक अपलोड करणार आहे, जी की बायोची असणार आहे, केमिस्ट्रीची असणार आहे, मॅथ्सची असणार आहे आणि फिजिक्सची असणार आहे. ती जवळपास 60 ते 70 पेजेसची असणार आहे आणि त्या 60 ते 70 पेजेसमध्ये तुमचे सर्वचे सर्व फॉर्म्युलेज इझिली कवर होताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीची आपण इम्पॉर्टंट शीट देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे. त्याच्यामुळं सर्वांनी जाऊन तिथं बघायचं आहे आणि आपले इम्पॉर्टंट टॉपिक इम्पॉर्टंट शीटमधून करून व्यवस्थित CETला 100% स्कोर करून सरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जर का मुलांना आपल्याला आपली मदत पोचवायची असणार, जर का आपल्याला आपलं शिक्षण पोचवायचं असणार, जर का आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स पोचवायचे असणार, MST CET बद्दल मार्गदर्शन पोचवायचं असणार, तर तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर, तुमचा एक सबस्क्राईब हा यूट्यूबला मदत करत असतो हजारो मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि हजारोचे लाखो मुलं करण्यामध्ये ती जी धमक आहे ती तुमच्यात पण आहे आणि सरांमध्ये पण आहे. आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलापर्यंत आपली मदत पोचवायची, लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आपण मदत पोचवून राहू आणि चांगलं कर्म करत राहू. मुलांनो, सर्वांनी जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले सर्वांनी मनापासून हृदयापासून करा. सरांवर विश्वास ठेवा. विश्वास नसणार तर मागचे बाउंड बघा, तुम्ही बोर्डाला सांगितलेलं ॲज इट इज आलं होतं, त्याचं प्रूफ पण मी तुम्हाला दाखवलं आहे. पेड क्रॅश कोर्स चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट दिलं आहे. PYQ सिरीज फ्री ऑफ कॉस्ट दिलेली, 11चे ऑफलाईन लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट दिलेले, स्ट्रॅटेजीज फ्री ऑफ कॉस्ट दिले, शिफ्ट ॲनालिसिस सर्व गोष्टी चालू आहे. या सर्व गोष्टी मी माझ्या मुलांसाठी नाही तर कोणासाठी करणार? मी फक्त माझ्या मुलांसाठी करतोय आणि माझ्या मुलांचं एकच कर्तव्य आहे, चांगला अभ्यास करणं, चांगला अभ्यास करणं, चांगला अभ्यास करणं. ठीक आहे मुलांनो, सर्वांना तुमच्या MST CETच्या परीक्षेसाठी माझ्या हृदयापासून बेस्ट ऑफ लक, माझ्या हृदयापासून बेस्ट ऑफ लक. सर्वांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि MST CET सारख्या सोप्या परीक्षेमध्ये माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवो हीच माझी इच्छा आणि सदिच्छा. सर्वांनी यशस्वी व्हा आणि 100%चा नारा प्रत्येक जिल्ह्यातून लावा आणि आपल्या सरांचं स्वप्न पूर्ण करा. आपण इथं थांबूया. व्हेरी बेस्ट ऑफ लक.